तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं स्वागत आहे घेबर आली तू या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मित्रांनो, हॉल तिकीट आलेले आहेत. महिला व बालविकास विभागाअंतर्गत जी पदभरती होती त्यांचे हॉल तिकीट आलेले आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला एक ईमेल आला असेल अशा पद्धतीचा. त्या ठिकाणी तुम्हाला सांगलेलं आहे की डिअर कॅन्डिडेट, हॉल तिकीट विल बी अवेलेबल फॉर वुमन अँड चाइल्ड वेलफेअर रिक्वायरमेंट एक्झाम ऑन 2nd February 2025 after 5 p.m. Please visit officially website of Women and Child Welfare Department for downloading the hall tickets. You will receive email in spam or inbox and SMS notification regarding download of hall ticket. Regard. तर मित्रांनो, हे अशा पद्धतीने तुम्हाला या आलेला आहे या डिपार्टमेंटकडून, वुमन चाइल्ड डिपार्टमेंटकडून जो ईमेल आलेला आहे तुम्हाला. तर त्यामध्ये तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो की तुमचे हॉल तिकीट अवेलेबल झालेले आहेत महिला व बालविकास विभागाअंतर्गतचे. ते कधी होईल तर त्याचे तुम्हाला ते एक्झाम आहेत जे महिला व बालविकास विभागाअंतर्गतचे पदभरती, त्यांचं हॉल तिकीट तुम्हाला 2 फेब्रुवारी 2025 5 वाजता तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. म्हणजे उद्याच्या तारखेला, आज 1 तारीख आहे ना, उद्याच्या तारखेला होऊन जातील. तर त्यासाठी तुम्हाला ऑफिशियली वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि तिथं त्या डिपार्टमेंटला हे केल्याच्यानंतर तिथं तुम्हाला हॉल तिकीट भेटून जाऊन डाउनलोड करायला. तर त्याच्यानंतर तुम्हाला जर ईमेल आला का चेक करा म्हणते. जर ईमेल आला असेल तुम्हाला किंवा SMS नोटिफिकेशन आलं असेल तर तुम्ही SMS आला असेल तर तुम्हाला समजून जाईल की तुमचं हॉल तिकीट आलेलं आहे का नाही. ज्यांचे एक्झाम लवकर असते त्यांचे हॉल तिकीट येतात आणि काही जणांची असेल तर त्याला वेळ लागतो थोडासा एक्झाम व्हायण्यासाठी. तर त्यासाठी हॉल तिकीट बी त्यांचे थोड्या वेळाने येतात. तर मित्रांनो, अशा पद्धतीचा ईमेल असेल तर तुम्हाला ईमेल जर चेक करायचा असेल, माहिती नसेल तर चला मित्रांनो, तुम्हाला ईमेल कसा चेक करायचा हे सांगतो मी. एक अशा पद्धतीचा तुमच्यासमोर इंटरफेस असेल मित्रांनो. तुमचे मेनू पाहिल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही एक जीमेल नावाचं ऑप्शन असतं, फोल्डर असतं. त्या फोल्डरवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. क्लिक केल्याच्यानंतर एक थोडा वेळ वेट केला की त्याच्यानंतर तुमच्यासमोर एक अशा पद्धतीचा एक इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता तुमचा इथे ईमेल IDचं सिम्बॉल आहे, तुमचं जे असेल ईमेल ID. आणि इथे या 3 डॉट जे 3 रेषा दिसतात, या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. या 3 रेषेवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऑल इनबॉक्स आहे, इथं प्रायमरी आहे, प्रमोशन आहे, सोशल आहे, अपडेट आहे आणि फॉर्मर्स आहे. तर या ठिकाणी तुम्ही फक्त मित्रांनो या ठिकाणी अपडेट नावावरती क्लिक करायचं आहे. अपडेट नावावरती क्लिक करायचं आहे. तर अपडेट नावावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. अशा पद्धतीचा इंटरफेस आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वेगवेगळे ईमेल ID आपले आले, म्हणजे ईमेलवरती काही माहिती असेल आपली आलेली आहे. तर या ठिकाणी परत एकदा रिफ्रेश असं खाली स्क्रॉल करायचं आहे. रिफ्रेश केल्याच्यानंतर तुमचं नेट ऑन हवं आहे त्यासाठी. तर मित्रांनो, त्यानंतर या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्ही इथे चेक करू शकता. सुरुवातीला वरती स्क्रीनवरतीच तुम्हाला एक मेल दिसेल. जर आला नसेल मेल तर मित्रांनो त्यानंतर खाली पाहू शकता एक स्पॅम नावाचं ऑप्शन आहे. स्पॅम नावाचं फोल्डर आहे इथे बिनच्या वर स्पॅम नावाचं आहे. स्पॅमवरती क्लिक करायचं आहे. स्पॅमवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर परत एक अशा पद्धतीचा इंटरफेस येईल. आता माझं इंटरनेट बंद आहे कारण आपण जे रेकॉर्डिंग करतोय ते कॉल वगैरे मध्ये येऊ नये म्हणून मी केलेलं आहे बंद. तर मित्रांनो, अशा पद्धतीने येऊ शकतं. नंतर असं स्क्रोल करायचं, खाली घ्यायचं आहे. खाली गेल्याच्यानंतर स्क्रोल केल्यावर एक अशा पद्धतीचा बाण येईल आणि रिफ्रेश होऊन नवीन आलेला असेल तुम्हाला जीमेल वगैरे तर तो शो करेल. तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली नक्की कळवा. थँक्यू आणि बेस्ट ऑफ लक मित्रांनो.